जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर संजय कानवणे इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचं, आपल्या चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. साथ तुला जन्माची सांग का माझी नवरी. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. सिम्पली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमार्क आणि लिरिक्स प्रीसेट असे दोन प्रीसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काय अशा प्रकारे दिसून आलं. मी तुम्हाला ग्रुप आणि PNG ॲड करून दिलेलं बघू शकता. ते हॅड आहे ते अनहॅड करा बघू शकता. अनहॅड केल्यानंतर काय अशा प्रकारे दिसून जाईल. आपण डायरेक्ट ग्रुप एडिट करायला घेऊया. ग्रुप वनवरती क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे आणि दोन ग्रुप दिसतील. त्याच्या पहिल्या नंबर ग्रुपवर क्लिक करून आणि एडिट ग्रुपला जाऊन इथे एक शेप दिसेल. पूर्णपणे स्टार्टिंगलाच प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. तुम्ही तुमची देखील इमेज यूज करू शकता. इमेज ॲड करायचा पूर्णपणे लास्टला घ्या आणि याला सिम्पली लॉंग प्रेस करून या शेपच्या खाली घ्या आणि या शेपमध्ये बरोबर असा व्यवस्थित तुमच्या हिशोबाने इमेज सेट करा. म्हणजे शेपमध्ये बसवायचा आहे करेक्ट इमेज. इथनं जस्ट हा इमेज इथनं कॉपी लेअर करा. बॅक आहे सेकंड ग्रुपला येऊन इथे येऊन पेस्ट करा. पूर्णपणे लास्टला घ्या इमेज आणि याला आपण लॉंग प्रेस करून सिम्पली असं काही शेपच्या खाली घ्यायचं आहे. मित्रांनो, हा जो रेक्टँगल आहे त्याच्या खाली घ्यायचा आहे. बघू शकता असं काय मी सिम्पली घेतलेलं आहे. सेकंड ग्रुप पण मित्रांनो चारही ग्रुप तसेच एडिट करायचे आहेत. मी पटकन एडिट करतो. स्टेप बाय स्टेप बघा मी कसं ॲड करतो फोटो. याला लॉंग प्रेस करून या शेपच्या खाली घ्यायचा आहे आणि या शेपमध्ये हा व्यवस्थित फोटो बसवायचा. कमी जास्त तुमच्या हिशोबानं करा. इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर का करा म्हणजे सेकंड ग्रुपला पण हा असाच इमेज बसेल. फक्त लॉंग प्रेस करून खाली घ्यायचा आहे. बॅक यायचा बघू शकता. सेकंड ग्रुप पण आहे केलेले आहे. आता थर्ड ग्रुपला पण एडिट ग्रुप नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये तिसरा इमेज हा शेपला खाली घ्यायचा शेपच्या आणि याला सिम्पली असं शेपमध्ये घ्यायचं करेक्ट. याला जरा आपण हे करूया, थोडं मोठं करायला पाहिजे. बघू शकता हे अशा प्रकारे दिसून जाईल. इथनं कॉपी करा. बॅक या सेकंड ग्रुपला येऊन इथनं पेस्ट करा. लॉंग प्रेस करून सिम्पली खाली घ्या. बघू शकता मित्रांनो, आपण थर्ड देखील ग्रुप एडिट केले. आता फोर्थ ग्रुपला पण तसंच करायचं आहे. चारही ग्रुपला सेम स्टेप करायचे आहे. बघू शकता. अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. तर आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता आपण इथनं कॉपी लेअर बॅक यायचं इथं पेस्ट लेअर बघू शकता काय अशा प्रकारे करायचं आहे. सिम्पली बॅक यायचं आहे आणि बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो, बॅकग्राऊंडला जो आपण ग्रुपमध्ये जस्ट इमेज ॲड केलेला आहे तोच आपण बॅकग्राऊंडला देखील इमेज ॲड करायचा आहे. बघू शकता इथनं थ्री क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. जरा वर घ्या आणि पूर्णपणे असा झूम करा म्हणजे आपला बॅकग्राऊंडचा व्यवस्थित इमेज दिसला पाहिजे. ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली ग्रुपच्या खाली घ्या. म्हणजे जे आपण ग्रुपमध्ये शेपमध्ये जे इमेज ॲड केलेला आहे तोच इमेज बॅकग्राऊंडला. पहिला मी पटकन इमेज ॲड करून घेतो. बॅकग्राऊंडचे एक करून एक ॲड करायचे आहेत. बघू शकता ह्याला नेक्स्ट बीटला थ्रेडवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया पूर्णपणे ह्याला स्क्रीनला घ्या असं आणि ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे. अशी चारही इमेज ॲड करायचे आहे. मी पटकन करून घेतो. होऊ शकता काय तुम्हाला अशा प्रकारे दिसून. अजून कोणी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. तर आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मी करून घेतलेले आहे सर्व काही इमेज. बघू शकता असं पूर्णपणे स्क्रीनला घ्या आणि लॉंग प्रेस करून सिम्पली खाली घ्या असं ग्रुपच्या. आता मित्रांनो काय करायचं आहे, पहिल्या ग्रुपच्या इमेजच्या बॅकग्राऊंडच्या इमेजला क्लिक करा. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जावा. कलर अँड लाईटमध्ये जाऊन इथं सेंच्युरेशन आणि व्हायब्रन्स इफेक्ट सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. ह्याचं जे सेंच्युरेशन आहे तो -100 करा आणि सिम्पली बॅक आहे ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन ह्याची अल्फा ऑपेसिटी 50% ठेवायची आहे. बघू शकता नंतर हा इफेक्ट इथनं कॉपी करा आणि प्रत्येक ग्रुपच्या खाली जे आपण इमेज ॲड केलेले आहेत बॅकग्राऊंडला ग्रुपचे खालची त्या सर्व इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि जी अल्फा ऑपेसिटी तेवढी 50 तुमच्या हिशोबाने 50-45% ठेवा. बघू शकता मी तर 50 सगळ्याची एकच अल्फा ऑपेसिटी ठेवा. बघू
बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली स्टार्टिंगला याचा प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्या, याला थ्री डॉटवरती क्लिक करून फिल स्ट्रेन टू शेप ॲड करण्याआधी बॅक यायचं आहे लिरिक्स प्रिसीटला. लिरिक्स प्रिसीटला आल्याच्या नंतर जरा इथनं 2 बटनना असं झूम आउट करा आणि इथनं हा या ऑप्शनचा या बाणच्या साईडला यूज करून इथनं सिलेक्ट ऑल लेयर्स सिलेक्ट करा. इथनं कॉपी 8 लेयर्स करा. बॅक यायचं आहे बिटमॅप प्रिसीटला आणि मी सांगतो तिथे यायचं आहे 3.5 पाशी येऊन ह्या सगळ्या लेअर हा अशा पेस्ट करा. म्हणजे काय सुद्धा मित्रांनो चेंज करायचं नाही, मागं पुढं करायचं नाही. मी बरोबर बीट वाईज ह्या लेअर दिलेल्या आहेत. वाटल्यास तुम्ही इथनं इमोजी तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता. बघू शकता इमोजी म्हणजे इथं जे मी इमोजी दिलेले आहेत ते तुम्ही चेंज करू शकता तुमच्या हिशोबाने. लिरिक्सचे फॉन्ट देखील दिलेले आहेत व्यवस्थित, तुम्ही काय सुद्धा चेंज करायचं. सिम्पली स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करायचा आहे. शेपला पूर्णपणे लास्ट यायला घ्यायला थ्री डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं नन ऑप्शन क्लिक करून बॉर्डर एक क्रिएट होऊन जाईल. सिम्पली स्टार्टिंग प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जावा. इथं तुम्ही व्हिडिओवर इंस्टा देखील यूट्यूबचे लोगो ॲड करा. बघू शकता मी यूट्यूबचा लोगो ॲड करतो आणि तो काहीच सिम्पली अशा प्रकारे वर ॲड करायचं आहे. बघू शकता लय पण मोठा घालू नका. तर मी ॲड केलेला आहे. तर व्हिडिओ मित्रांनो कम्प्लिटली रेडीच झालेला आहे. जस्ट कोपऱ्यात शेअरचं ऑप्शन दिसेल, ह्याच्यावर क्लिक करा. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता व्हिडिओ. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे तर आम्ही एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.